दिपकेसह आंदोलक जंतर मंतरवर पोलिसांनीही कडक बंदोबस्त वाढवलेला आहे। जंतर मंतरकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेड्स पोलिसांकडून ही खबरदारी घेण्यात आलेली आहे। तर आंदोलन स्थळापासून 150 मीटर अंतराआधी पोलिसांचे बॅरिकेड्स पाहायला मिळतात। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम आहेत। सरकारने चर्चेसाठी जंतर मंतरवर यावं, दिपके यांची ही भूमिका। हे दोन दृश्य आपण पाहतोय। पहिल्या दृश्यांमध्ये प्रधानांच्या राजीनाम्यावर अजूनही हे आंदोलक सगळे ठाम आहेत। दिपकेंनी अजूनही आंदोलन सुरू ठेवलेलं आहे। आता सरकारने आमच्या सोबत चर्चेसाठी यावं ही मागणी जी आहे ती लावून धरण्यात आलेली आहे। तर दुसरी दृश्य आंदोलन स्थळापासून 150 मीटर आधी पोलिसांनी बॅरिकेडिंग केलेली आहे। निवृत्ती बाबत आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। निवृत्ती, आपण पाहतोय जंतर मंतरकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत। 150 मीटर आधीपासून ही बॅरिकेडिंग केलेली आहे, काय सांगाल? नक्कीच आपण पाहतोय की काल ज्या पद्धतीने आंदोलन झालं, ज्या पद्धतीने आक्रमक पवित्रा जो आहे तो या ठिकाणच्या विद्यार्थ्यांनी आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी घेतला, त्यानंतर आज पोलीस बंदोबस्त ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे। आणि त्यानंतर देखील मोठ्या प्रमाणात कालची परिस्थिती ज्या पद्धतीने उद्भवली होती, त्यानंतर अजून देखील जंतर मंतरवरती मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जमायला जे आहे ती सुरुवात झालेली आहे। स्वतः कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांनी भूमिका जाहीर केलेली आहे की काल जे.पी. नड्डा यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर आज सरकारचं शिष्टमंडळ जंतर मंतरवर यावं, नंतर आम्ही आमची भूमिका जाहीर करू, अशा प्रकारची भूमिका जी आहे ती अभिजित दिपके यांनी घेतलेली आहे। आणि काल ज्या पद्धतीने लाठीचार्ज ठिकठिकाणी करण्यात आला, ते काही विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी अभिजित दिपके यांच्यासोबत बोलतायत। तर आपण दुसरीकडे काही दृश्य आपण पाहतोय की समोर होर्डिंग्स घेऊन जे आहेत ते विद्यार्थी आता आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। काल ज्या पद्धतीने लाठीचार्ज झाला त्यानंतर विद्यार्थ्यांची संख्या कमी होईल अशी शक्यता वर्तवली जात होती, मात्र मोठ्या प्रमाणात आज विद्यार्थी आणि कॉक्रोच जनता पार्टीचे जे काही समर्थक आहेत ते या आंदोलनामध्ये सहभागी होतील असं त्यांचं म्हणणं आहे। आणि सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विद्यार्थ्यांनी गर्दी करायला सुरुवात केलेली आहे। तर दुसरीकडे हे विद्यार्थी जे आहे ते संसद भवनाकडे जाऊ नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो पूर्ण जंतर मंतरच्या दिशेने जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। सर्व जंतर मंतरच्या आजूबाजूचे जे रस्ते आहेत ते रस्ते देखील बंद करण्यात आलेले आहेत। मोठा पोलीस बंदोबस्त, त्याचसोबत आरएफचे जवान जे आहेत ते त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। कारण की काल जी परिस्थिती उद्भवली तशी परिस्थिती आज पुन्हा उद्भवू नये यासाठी दिल्ली पोलीस आणि इतर जवानांकडून जी आहे ती विशेष काळजी घेतली जाते। आणि थोड्याच वेळामध्ये अभिजित दिपके हे पत्रकार परिषद देखील घेणार आहेत आणि पुढील नक्की आंदोलनाची भूमिका, आंदोलनाची दिशा ही कशा पद्धतीने असेल यावरती जे आहे ते भाष्य करणार आहेत। एकीकडे आपण पाहतोय की सोनम वांगचुक यांच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत, तर दुसरीकडे जंतर मंतरवरती आंदोलन जे आहे ते आंदोलन या ठिकाणी केलं जातंय। तरुणाई जे आहे ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। त्यासोबतच काल ज्या पद्धतीने प्रकार घडला तसाच प्रकार आज घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त जो आहे तो ठिकठिकाणी तैनात करण्यात आल्याचं चित्र। निवृत्ती, तुमच्याकडून अपडेट घेणार आहोतच। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।